ज्यांनी स्वप्नांवर विश्वास ठेवला त्यांनीच इतिहास घडवला. अपयश येतं म्हणजे शेवट नाही, ती तर यशाची सुरुवात असते. जिथे इतर थांबतात तिथूनच तुझी सुरुवात झाली पाहिजे. अपयशाची भीती सोड, कारण त्याच्यातच यश लपलेलं असतं. क्या मेरे कंगल थोडा घुमो. स्वप्न मोठं ठेवा आणि त्यासाठी झगडायला तयार राहा. आज नाही तर उद्यात, पण तुझा दिवस नक्की येणार. कारण लक्षात ठेव, अशक्य काहीच नसते. आळस हा दिसायला छोटा असतो, पण तुमचं पूर्ण आयुष्य खाऊन टाकतो. आज उद्या करू म्हणणारा माणूस आयुष्यभर का नाही केलं असं विचारत राहतो. ज्या क्षणी तुम्ही आळसाला होकार देता त्या क्षणी तुम्ही तुमच्या स्वप्नांना नकार देता. कारण यश कधीही आरामात बसलेल्या लोकांकडे जात नाही, ते फक्त मेहनती लोकांच्या दारात येतं. लक्षात ठेवा, आळस तुम्हाला तात्पुरती शांती देतो, पण आयुष्यभराचं दुःख देऊन जातो. उठा, कामाला लागात, कारण तुमचं भविष्य तुमच्या आजच्या कृतीवर ठरतं. नमस्कार मित्रांनो, जीवनात अडचणी येणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण त्या अडचणीतून बाहेर पडणं भालेत ही खरी कला आहे. परिस्थिती स्वीकारा. जे घडलंय ते नाकारून काही फायदा नाही. जे आहे ते स्वीकारा, कारण स्वीकार केल्याशिवाय बदलाची सुरुवात होत नाही. सकारात्मक विचार ठेवा. वाईट परिस्थिती कायमची नसते. तुमचा दृष्टिकोन बदलला की मार्ग दिसायला लागतो. स्वतःला सांगा, ही वेळ जाईल. छोट्या छोट्या पावलांनी पुढे चला. मोठा बदल एका दिवसात होत नाही. रोज एक छोटं पाऊल उचला आणि तेच पुढे जाऊन मोठं यश बनतं. स्वतःवर विश्वास ठेवा. जगात सगळे तुमच्यावर विश्वास ठेवतीलच असं नाही, पण तुम्ही स्वतःवर ठेवला पाहिजे, कारण तुमच्यातच ताकद आहे. मित्रांनो, अडचण म्हणजे शेवट नाही, ती तुमच्या यशाची सुरुवात आहे. फक्त हार मानू नका, कारण जिंकणारे कधी हार मानत नाहीत. जगात सर्वात मजबूत तोच माणूस असतो ज्याने स्वतःच्या हातांनी स्वतःचे अश्रू पुसलेले असतात. कारण त्याला माहीत असतं, कोणीच कायमचं सोबत नसतं. कधी कधी आपण कोणासाठी खूप महत्त्वाचे असतो, पण ते समजायला वेळ इतका निघून गेलेला असतो की नात्याचं अस्तित्वच उरत नाही. मनापासून जपलेल्या लोकांकडूनच सर्वात जास्त वेदना मिळतात. आणि मग माणूस शिकतो. स्वतःचा सन्मान ठेवायला शिकले. मी कोणासाठी झुकत नाही. मी प्रेम करते मनापासून, पण अपमान सहन करत नाही. मी साधी दिसते, पण वेळ आली तर वाघीण बनते. माझ्या नजरेत उतरलं की मान मिळतो, नाहीतर ओळखही नाही. माझं बोलणं कमी असतं, पण प्रत्येक शब्द भारी असतो. जुन्या काळची मुलगी आहे मी, वचन दिलं की निभावते.